भारतीय संघाच्या विजयी रॅली दरम्यान गर्दी व्यवस्थापनामध्ये सरकार अपयशी, मोठ्या दुर्घटनेपासून वाचली मुंबई। भारतीय संघाच्या 4 खेळाडूंचा आज विधान भवनात सत्कार। राज्य सरकार प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार। एक लाख टन कांदा खरेदी घोटाळ्याच्या सामच्या इन्व्हेस्टिगेशनचा दणका। एनसीसीएफनं कांदा खरेदी थांबवली। खरेदीसाठी नव्यानं निविदा निघणार। तीन दिवसांच्या निलंबनानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान भवनात दाखल। महागाई विरोधात, सरकार विरोधात हल्लाबोल। क्रिकेटवरून राजकारण तापलं। अभिनंदनाच्या पोस्टरवरून खेळाडूच गायब। राज्य सरकार स्वतःची प्रसिद्धी करत असल्याचा रोहित पवार यांचा मोठा आरोप। विधान परिषद निवडणूक होणार की बिनविरोध, आज फैसला होणार। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे सांगण्याची पात्रता नाही। भावी मुख्यमंत्री पदासंदर्भात पंकजा मुंडे यांची सावध प्रतिक्रिया। वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट बँकेतून होणार दंड वसुली। ई चलान न भरणाऱ्यांना सरकारचा दणका।